आत्मनिर्भर बजेट 2026 नवं बजेट असणार आहे हे निर्मला सीतारामन यांचं आणि त्याबद्दल आपली चर्चा सुरू आहे. पाहुण्यांची ओळख करून देतो. आपल्यासोबत आहेत भूषण गोडबोले. मी चर्चेची ही फेरी गोडबोलेंपासून सुरुवात करेन. भूषणजी, मगाशी विषय सगळा चालला होता, टॅक्सचा चालू होता, गुंतवणुकीचा चालू होता. सेक्टर स्पेसिफिक आपण कुठे आहोत? उदाहरणार्थ भारताच्या बाबतीत म्हटलं जातं की आमच्या सगळ्या अर्थशास्त्राचा डोलारा हा सर्व्हिस सेक्टरवर अवलंबून आहे. तिकडचे इंडायसेस पण आमचे सगळे चांगले आहेत, पण प्रोडक्शनच्या बाबतीत जे हब चायनाने इतक्या वर्षांमध्ये बनवलेले आपल्याला अजून खूप स्पर्धा गाठायची आहे. तर सेक्टर स्पेसिफिक आपण कुठे आहोत आणि या दृष्टीनं पाहता अर्थसंकल्पाकडून तुम्हाला काय अपेक्षा? अगदी योग्य मुद्द्यावरती प्रसन्नजी तुम्ही बोट ठेवलेलं आहे की आपण सर्व्हिस सेक्टरमध्ये खूप वेगानं प्रगती करतोय, आणखी प्रगती करू, पण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ग्रोथ होणं, मॅन्युफॅक्चरिंगला बळ मिळणं खूप गरजेचं आहे. कारण जपान असो नाहीतर साऊथ कोरिया असो, या देशांनी एवढी श्रीमंती अनुभवली किंवा अनुभवतायत, डेव्हलप झाले. ह्याचं कारण बजेटकडून तिथे पायाभूत सुविधांबरोबर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये भरपूर प्रमाणात गुंतवणूक केली गेली. त्याच्यामुळं बजेटमधून यापेक्षा निश्चित आहेत. आता बजेट सुरू होत आहे. वर्ष 2026-27 साठीचा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी जाहीर केला, पटलावर मांडला. अधिकृतरित्या आता तो अंमलबजावणीमध्ये येईल आणि सध्याच्या गोष्टी पाहता आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत इथे मुंबईच्या स्टुडिओमध्ये, मी आता जिथे अँकरिंग करतोय त्या स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहेत भूषण गोडबोले, गुंतवणूक तज्ज्ञ. आपण या बाबतीत चर्चा सुरू करूयात. मी पहिल्यांदा कमेंट घेईन. पहिल्यांदा लगेच शेअर बाजाराने दिलेला प्रतिसाद पाहता मी भूषण गोडबोलेंकडनं सुरुवात करेन. भूषणजी, आपली पहिली कमेंट. बजेट चांगलं आहे आणि शॉर्ट टर्म ट्रेडिंग, फ्युचर ऑप्शन ट्रेडिंगला कर्ब करण्यासाठी तिथे स्पेक्युलेटिव्ह खूप मूव्ज, लोक पैसे खूप घालवत आहेत. वेळोवेळी डिक्लेअर करण्यात आले की 10 पैकी 9 लोक याच्यामध्ये पैसे घालवत आहेत. तर तिथे आपल्याला कंट्रोल करण्यासाठी बजेटमध्ये यात टॅक्समध्ये बदल करण्यात आला, STT वाढवण्यात आली आहे. त्याची रिॲक्शन टेम्पररी आपल्याला मार्केटमध्ये घसरण दिसती आहे. पण लॉंग टर्मच्या दृष्टीनं जर आपण बघितलं तर बजेटमध्ये 2 चांगल्या गोष्टींवरती टिप्पणी करण्यात आलेली आहे. एक तर फिस्कल डेफिसिट कंट्रोलमध्ये आहे, अनुशासन आहे, आणि दुसरी गोष्ट कॅपेक्स आज 12 लाख करोडची गुंतवणूक म्हटलं तर 9% वाढ आहे. थम्सअप. काही सेक्टर स्पेसिफिक योजनांचा विषय घेऊन पुढे जाण्यापूर्वी मी एकदा भूषण गोडबोलेंकडे पुन्हा एकदा जाईन. त्याचं कारण मार्केटने याला प्रतिसाद काही नरम गरमच दिला, खरं तर नरमच दिलेला आहे. पण या बजेटची दिशा पाहता एकीकडे बुलियन मार्केटमध्ये ही घसरण चालू असताना आणि शेअर मार्केटची आताची स्थिती पाहताना किमान पुढच्या वर्षासाठीचं तुम्ही, आता आर्थिक नियोजन फार मोठा शब्द झाला, पण तुम्ही तरी सुद्धा कसा बघाल याकडे? फर्स्ट ऑफ ऑल या बजेटचे जर 3 पिलर आपण बघितले की फिस्कल डेफिसिट, कॅपेक्स आणि टॅक्स रिलीफ, तर यातल्या 2 ह्याच्यावरती आपण पूर्ण गुण देऊया. पण टॅक्स रिलीफला आपण तेवढे गुण देऊन चालणार नाहीये. त्याच्यामुळं 10 पैकी आपण 6 ते 7 गुणांनी बजेट पुढं गेलं असं जर पकडलं आणि मार्केटने जी रिॲक्शन दिली आहे ती जसं आपण मागाशी डिस्कस केलं की हे टेम्पररी फॉल असू शकतो, पण स्ट्रक्चरल जे चेंजेस बजेटमध्ये केलेले आहेत हे शॉर्ट टर्मच्या विचारानं केलेल्यापेक्षा बजेटचे जे चेंजेस आहेत ते आपल्याला लाँग टर्ममध्ये देशामध्ये इम्प्लिमेंट होताना दिसतात. कंपन्या ग्रो करतात, कंपन्यांची मिळकत वाढते आणि या मिळकत वाढीला मार्केट पाठिंबा देत असतं. त्याच्यामुळे अनेक वेळा आपण असं बघितलं की 10 पैकी 6 वेळा बजेटच्या दिवशी जरी निगेटिव्ह रिॲक्शन असली तरी 5-7 वर्षामध्ये मार्केट परत पॉझिटिव्ह परतावा देतं. त्याच्यामुळे ओव्हरऑल बजेटमध्ये ज्या केलेल्या प्रोव्हिजन्स आहेत की ज्या 2 महत्त्वाचे पिलर आपण म्हटलं की फिस्कल डेफिसिट कंट्रोलमध्ये ठेवून जिथं आपण अनुशासन आहे आणि दुसरं म्हणजे कॅपेक्स, ह्याचा परिणाम दीर्घकामी चांगला दिसेल आणि लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंटकडे मार्केटमध्ये पुन्हा ओघ आलेला दिसेल, आपल्याला गुंतवणूक होताना दिसेल अशी अपेक्षा आहे. मी भूषण यांच्याकडे येतो. भूषणजी, एक विषय होता जो F&Oच्या वरचा आता नवीन तरतूद आलेली आहे, ती चाहूल तर नाही की यापुढच्या तुमच्या शेअर मार्केटवरच्या ट्रेडिंगकडे जाण्याच्या दृष्टीने पाऊलवाटतं नाही ना तयार होते? कारण आता तोच एक मार्ग उरला की ज्याच्यामध्ये जरा पैसे थोडे लोक काढतात. कारण कोरोनाच्या काळापासून लोक मोठ्या प्रमाणात शेअर स्टॉक शिकतायत, शेअर ट्रेडिंग वगैरे, आणि थोडंफार पॅसिव्ह इन्कम काढतायत. F&Oवरची नवी तरतूद ही भविष्यामध्ये तुमच्या नॉर्मल शेअर ट्रेडिंगवरती सुद्धा काही करण्याची पाऊल वाटतं नाही? याचा जर नीट अभ्यास केला तर हे लक्षात येईल की ती तरतूद नसून त्यांनी उलट सावधानतेचा इशारा दिलेला आहे. कोविड नंतर बरेचसे लोक ह्याच्याकडे गेमिंग सारखं गेले आणि त्यांनी वेळोवेळी सांगायचा प्रयत्न केला की 10 मधले 9 लोक पैसे घालवत आहेत, पण तरी सुद्धा लोकांना असं वाटतं की तो जो एक राहिलेला आहे तो मी आहे.
म्हणजे जसं आपण ऐकतो ना की कितने तेजस्वी लोक आहे हमारे यहाँ पे. हो, हो. तर तसं न होता लॉंग टर्मच्या दृष्टीनं लोकांनी इन्व्हेस्ट केले पाहिजेत. यासाठी आपण बजेटमध्ये केलेल्या प्रोव्हिजन्स बघायला पाहिजे. आज देशामध्ये बँकिंगचा विचार केला तर मग कमी बँका पुढे शिल्लक राहणार आहेत का, बँका विकायला निघालेल्या आहेत का, तर मागे पण सरकार म्हटलेलं की सरकार हे बिझनेस करण्यासाठी नसून नियमन करण्यासाठी आहे. आणि अमेरिकेसारख्या देशाचा अभ्यास केला तर, मोठ्या डेव्हलपिंग कंट्रीचा अभ्यास, डेव्हलप्ड कंट्रीचा अभ्यास केला तर हे लक्षात येतं की हळूहळू तिथे सुद्धा यांची संख्या कमी होत जाते. ह्याच्यामुळे डिसइन्व्हेस्टमेंट मार्फत पैसा आणणं, पण जेव्हा हे सरकार चांगल्या प्रमाणात घोषणा करते, मग ते आत्मनिर्भर असो किंवा स्वच्छ भारत असो, पण ते स्वच्छतेनं त्याची अंमलबजावणी होती का ह्याच्याकडेही लक्ष घातलं पाहिजे. बरोबर आहे. त्याच्यामुळे लॉंग टर्मसाठी घोषणा, तरतुदी हे छान आहेत. लॉंग टर्मसाठी गुंतवणूक लोकांनी इंडेक्सच्या माध्यमातून विचार करू शकतात असं आपण. पण ते जे जाहिरातीत म्हणतात तसं भूषणजी, म्युच्युअल फंड सही है, माझं आता वाक्य नाही, माझा हे प्रश्न आहे, क्या म्युच्युअल फंड सही है? सही आहे असं मी म्हणू शकतो, पण त्याचा अप्रोच हा आपल्याला लॉंग टर्मच्या दृष्टीनंच ठेवायला हवा.